मंदिर आहे। या सिद्धिविनायक मंदिराच्या समोरच इथे क्रॉस करून हे बघा इथे मेट्रो स्टेशन आहे। मेट्रो स्टेशनच्या बाजूलाच कोटक महिंद्रा बँक आहे। सरळ चालत जायचंय। चिंतामणी ज्वेलरी शॉप आहे। इकडनंच थोडंसं पुढे चालत जायचंय। चला मी तुम्हाला दाखवते। सो इकडनं पुढे चालत आल्यावर हॉटेल कोल्हापूर पार्क तुम्हाला दिसेल। जिथे जायचंय तिथे ते ठिकाणी आपण आलोच आहोत, तुम्ही बघताच आहात। शुद्ध शाकाहारी चव कराडची अख्खा मसूर स्पेशल शिवराज ढाबा कराड शाखा प्रभादेवी मुंबई। सो अजून एक माझ्याकडे ॲड्रेस आहे की दादर वेस्टला तुम्ही आल्यावर हे सिद्धिविनायक मंदिर दिसतंय। मंदिराच्या बाजूलाच तुम्हाला रोड दिसतो आहे तो रवींद्र नाट्य मंदिरचा आहे आणि इकडनं तुम्ही क्रॉस केलात की इथे समोरच तुम्हाला दिसेल शिवराज ढाबा कराड। आणि आज आपण इथे आता आतमध्ये जाणार आहोत। जे व्हेजिटेरियन आहेत त्यांना शाकाहारी फूड खायचं आहे ते लोक इथे येऊ शकतात आणि जे लोक नॉन व्हेजिटेरियन आहेत त्यांनाही इकडली ही चव खूप आवडेल। सो चला आता आपण आतमध्ये जाऊया। छत्रपती शिवाजी महाराज की जय। तुम्ही बघताच आहात शिवाजी महाराज इथे जेवायला बसले आहेत असं त्यांनी दाखवलंय। इथे लिहिलं पण आहे शिवराय बसले भोजनास तृप्त झाले स्वराज्य। छत्रपती शिवाजी महाराज जेवायला बसले। किती छान वाटतंय ते बघून। एकदम सुंदर मूर्ती पण बनवली आहे आणि ह्याची कल्पना सुद्धा खूप छान केलेली आहे कारण का हे नैवेद्य दाखवलं आहे त्यांनी पहिला छत्रपती शिवाजी महाराजांना। पहिला इकडे नैवेद्य दाखवतात आणि त्यानंतरच बाकी सगळ्यांना जेवायला सुरुवात होते। आणि हे बघून आपल्याला समजतच आहे आपल्या मराठी लोकांचे, आपल्या महाराष्ट्राचे आणि बाकी सर्व लोकांचे छत्रपती शिवाजी महाराज हे दैवत आहेतच। आणि त्यांच्याबरोबर बाजूला साईबाबांची मूर्ती सुद्धा ठेवलेली आहे। हे बघूनच माझं मन खूप प्रसन्न झालं इथे। सो आता आपण आतमध्ये आलोच आहोत। हे सगळं बघितलं खूप छान वाटलं। सो या मॅडम आहेत। मॅडम तुमचं नाव सांगता? नमस्कार, माझं नाव सरोज आहे आणि शिवराज ढाबा आपला शुद्ध शाकाहारी आहे। इथे सगळे मेनू पण शुद्ध शाकाहारी मिळतात आणि कराड कोल्हापूरसारखं सगळे आपलं जेवण इथे मिळतं। सिलेक्टेड मेनू आहे आमचा आणि खूप आम्हाला रिस्पॉन्स छान मिळतो आहे पब्लिकचा। आणि हे बघा तुमच्यासमोरच किती क्राऊड आलेला आहे आमच्याकडे। भरपूर क्राऊड आहे। शनिवार रविवार आम्हाला बोलायला पण वेळ नसतो कारण एवढा आम्हाला रिस्पॉन्स आहे पब्लिकचा। सजेशन जे काय पब्लिकचं असेल ते पण आम्ही ॲक्सेप्ट करतो आणि त्याच्यावर आम्ही वर्क करतो। अच्छा, आता सध्या आम्ही सिलेक्टेड मेनू ठेवलेले। पुढे आमचा प्लान आहे थालीचा, तर ते आम्ही इन फ्युचर करणार आहे। ओके, तुमच्याकडे सिलेक्टेड मेनू आहेत? हो, आमच्याकडे सिलेक्टेड साताराचे सर्व मेनू आहेत। आपलं कराड आहे आमचं, कराडचे आमचे स्पेशल मेनू आहेत सगळे। तुमच्या इथे शिवराज ढाबा कराड याच्या किती शाखा आहेत? हां मॅडम, आमच्या शिवराजच्या कराडपासून तुमच्या 14 शाखा आहे। आता 41 अजून ओपन होते। नेमलेला आता आमची 39 नंबरची शाखा आहे। बॉम्बेला आमची 1st नंबरला शाखा आहे। सिद्धिविनायकच्या जवळ आम्ही लोकेशन आहे आमचं। एकदम अपोजिट सिद्धिविनायकच्या समोर आमचं शिवराज ढाबा ओपन केलेलं आहे आणि पब्लिकचा आम्हाला खूप छान रिस्पॉन्स मिळतो आहे। आणि कराडचे सगळे पब्लिक जेवढाही क्राऊड आहे मुंबईला तो सर्व इथे येतो आहे। जसं जसं त्यांना कळते माध्यमा थ्रू किंवा माउथ टू माउथ सगळं पब्लिक आपलं इथे येतच आहे। आणि तुमचा हा
कन्सेप्ट मला खूप आवडला, थोडं सांगता याबद्दल? हे आमचं महाराजांना आम्ही पहिलं नैवेद्य लावतो. जे काय आम्ही मेनू बनवतो ते महाराजांना पहिलं सकाळचं आम्ही नैवेद्य देतो आणि मग संध्याकाळी पुन्हा आम्ही हे नैवेद्य संध्याकाळी पुन्हा ताट लावतो आणि नैवेद्य ठेवल्याच्या नंतरच आम्ही आतमध्ये जेवणला स्टार्ट करतो. अच्छा, सर्वांना वाढायल्यानंतर तुम्ही आमचं जेवण इथे नैवेद्य झाला, दिवा आणि वरती लावल्यानंतर मग आम्ही जेवण वाढायला सुरुवात करतो. छान आहे तुमची कल्पना. थँक्यू मॅम. कारण शेवटी आपले दैवतच आहेत आपले महाराज. शिवाजी महाराज आहे. आम्ही हे पण बघितलं, शिवराज बसले भोजनास तृप्त झाली स्वराज. हो खरं आहे, खूप छान आहे मूर्ती. अगदी खरेच बसलेत समोर आपले महाराज असं वाटतंय. लोकांना मूर्त्याही फार आमच्या आल्याबरोबर अट्रॅक्टिव्ह वाटते आणि आमचा आतला व्ह्यूही खूप सुंदर आहे. गडासारखं आम्ही कराडचं सगळं आम्ही गडा किल्ल्यावर जसं असतं तसं किल्ल्यावर आम्ही जसं आहे तसं तुम्ही आतमध्ये एंट्री केली की तुम्हाला किल्ल्यामध्ये आल्यासारखं महाराजांचं असं वाटते आणि तिथे बसल्यानंतर लोक वाव केल्याशिवाय राहत नाही. लोकांना खूप आवडते आणि आमचं वरही आम्ही प्लेस ठेवले. 20% लोक आम्ही तिथे बसवतो. कोणाच्या पर्सनल मीटिंग आहेत, बड्डे पार्टी आहे, इव्हेंट आहे, तर त्याच्यासाठी पण जागा आम्ही अवेलेबल ठेवलेली आहे. अच्छा, आणि हा कन्सेप्ट खूप छान आहे. असं वाटते की हा गड किल्ल्यावरच आलो. 2 मशाली आहेत, मध्ये महाराज बसलेले आहेत. तुम्ही इथे आतमध्ये तर बसायला केलंच आहेत आणि यांचं डेकोरेशन पण खूप छान आहे. आणि इथे आपलं दादरमध्ये आहे, दादर वेस्टला, म्हणून हे वैभवशाली दादर लिहिलं आहात. आणि त्याबरोबर हे जे बघताच आहात असं वाटते की किल्ल्यात आलो आहोत आपण, एंट्री केलेलीच आहे. मस्त तुम्ही बनवलेला आहात. तो अशा प्रकारे आतमध्ये आपण आता जाणार आहोत. ओके, आम्ही यूट्यूब आणि इंस्टाग्रामला बघूनच आलो. अख्खा मसूर तो खूप छान. मैडम आपका नाम? मसाला पनीर का टेस्ट तो बहुत ही अच्छा है. हाय, सो यहाँ पे आके कैसे लग रहा है आपको? हमें तो बहुत सही लग रहा है. आए तो एम्बियंस थे बट हमें खाना भी खाना. अच्छा, क्या मंगाया आपने? अक्खा मसूर मंगाया था, दाल तड़का मंगाया एंड पनीर मसाला. कैसा लगा यहाँ का खाना? बहुत सही है. सो हाय मॅडम, तुमचं नाव? मी समीक्षा प्रकाश माने. अच्छा, सो तुम्हाला इथे येऊन कसं वाटतंय? खूप छान अनुभव होता आणि जेवण पण टेस्टी आहे. मॅडम तुमचं नाव? माझं नाव सोनाली. आम्ही ॲक्च्युली फर्स्ट टाईमच आलो. आम्ही इथले जवळचे रहिवासी आहोत. हल्ली सुरू झालं आहे नवीन, त्यामुळे ऐकण्यात आलं होतं, ते ऐकूनच आम्ही आलो इथे. आता आम्ही एक पनीर मसाला, बैंगन मसाला, अख्खा मसूर ऑर्डर केला आहे आणि खरंच चव खूप छान आहे. म्हणजे ऐकून आलो होते पण छानच आहे चव. सर तुमचं नाव? ओके, सो तुम्ही इथे पहिल्यांदा आलात? हो. सो काय छान वाटलं? जास्त कुठली डिश आवडली तुम्हाला? अख्खा मसूर. अख्खा मसूर. ओके, कसं वाटलं इकडचं जेवण? जेवण पण छान आणि ॲम्बियन्स पण छान. ओके, थँक्यू सर. बघितलात, बऱ्याच लोकांचा मी फीडबॅकसुद्धा घेतला आहे. सो आता आपण आतमध्ये जाऊन बसणार आहोत आणि जेवणाचा स्वाद घेणार आहोत. छान वाटतंय मला इथे येऊन, बिकॉज हे मस्तपैकी छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र लावलेलं आहे. त्याबरोबर इथे ॲम्बियन्स पण खूप छान आहे आणि आता आपण इथे बसूया. शुद्ध शाकाहारी अख्खा मसूर स्पेशल शिवराज ढाबा कराड. शाखा प्रभादेवी आहे आणि इथे बघताच आहात तुम्ही मेनू कार्ड आहे हा. ह्याच्यावरती इथे अख्खा मसूर 180 रुपीज वगैरे ह्याचे असे सगळ्यांचे भाव लिहिलेले आहेत आणि कोणते पदार्थ इथे मिळतात ते सुद्धा लिहिलेलं आहे. सो गाईज, तुम्ही बघितलंच, आपण
मसूर प्रसिद्ध आहे आणि तो इथे आहे. सो इथे आपण आता टेस्ट करून बघूया. तुम्ही बघताच आहात खूप छानपैकी इथे दिसतोय. हा बघूनच खूप असा पाणी सुटतंय तोंडाला. आणि ह्याच्याबरोबर आपण ही तांदळाची भाकरी त्यांनी दिलीच आहे. सो ती टेस्ट करून बघूया. सो हे बघा मी आता तोडून दाखवते तुम्हाला खाऊन. सुंदर लागते. अक्षरशः साताऱ्याच्या कराडची मसाल्यांची चव यामध्ये उतरली आहे. इतकं सुंदर आणि मस्त लागते. हे पनीर मसाला आहे. सो मी आता इथे तुम्हाला टेस्ट करून दाखवणार आहे. सो पनीर मसाला टेस्ट करूया. मस्त आहे. पनीर पण हे बघा खूप सॉफ्ट आहे आणि याची साईज पण मोठी दिसते आणि प्रत्येक डिशमध्ये क्वांटिटी पण खूप छान त्यांनी व्यवस्थित दिलेली आहे आणि ह्याची टेस्ट एकदम लाजवाब आहे. कोणाकोणाला इथे काजूची ग्रेव्ही आवडते सो त्यांनी इकडे खरंच यायला पाहिजे कारण का यांची क्वांटिटी तर खूप आहेच. सो हे बघा मी तुम्हाला हा टेस्ट करून दाखवते. त्याची ग्रेव्ही पण मस्त दिसते. इथे मी काजू करी घेतलेली आहे. सो आता हे भाकरी बरोबर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते. काजू बघा अख्खे काजू आहेत यामध्ये. कुठेच असं हाफ कट केलेले नाही आहेत. हा फुल अख्खा काजू देतात ते. फ्लेवर अक्षरशः काजूचा आणि या करीचा एकत्र तोंडात असं येतोय. मिक्स झालेला आहे. इतकं सुंदर लागतंय ना हे. एक नंबर आहे. ते मी शब्दात सुद्धा हे सांगू शकत नाही. इतकं सुंदर झालंय. बैंगन मसाला कोणाला आवडत नाही. सर्वांनाच आवडतो. आपल्या महाराष्ट्रामध्ये तर सर्वांनाच आवडतो. त्याचाच इथे आणलेला आहे मी. बैंगनचा मसाला आहे हा. ह्याची क्वांटिटी पण खूप आहे आणि त्याबरोबर इथे तुम्ही बघताच आहात बैंगन. हे बघा अख्खा बैंगन हे लोक देतात. मी तुम्हाला उचलून दाखवते. त्याबरोबर ही शेंगदाण्याची कूट वगैरे पण टाकून त्यांनी मस्त केलेला. याचा थिकनेस पण भरपूर आहे. त्याबरोबर ही लाल तरी जी आलेली आहे वा एक नंबर वाटते. सो मी आता हे टेस्ट करून तुम्हाला दाखवणार आहे. हे बघा मी तुम्हाला अशी टेस्ट करून इथे दाखवते. बैंगनचा मसाला आणि भाकरी हे खाणं एकदम तोंडाला पाणी सुटेल असं आहे. इतकं छान लागतंय ना मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. अक्षरशः शेंगदाण्याचा कूट त्याच्यावरची तरी लाल भडक मस्त वाटते आणि वांग सगळे मसाले ह्याच्यामध्ये जी टाकलेले आहेत त्याची चव जिभेवर अक्षरशः रेंगाळते. हे बघा मी इथे जिरा राईस मागवलाय. त्याच्यावरती यांनी मस्तपैकी कोथिंबीरची गार्निशिंग केलेलं आहे. ते एकदम सुंदर दिसते. आता मी तुम्हाला हा टेस्ट करून दाखवते. ही छोटीशी बालडी आहे. ह्याच्यामध्ये दाल तडका आहे. तुम्ही हे बघू शकता. किती मस्त वाटतंय हे. अक्षरशः सुंदर दिसतंय. हे दाल तडका आहे. वाव हे तुम्ही बघताच आहात. किती मस्त दिसतंय हे. तरी पण खूप छान आलेली आहे आणि आता मी हे माझ्या जिरा राईसवर टाकून टेस्ट करून तुम्हाला दाखवते. गाईज आता आपण हे टेस्ट करूया. हा डाळ तडका इतका टेस्टी लागतोय ना की बस म्हणजे काय सांगू आणि काय नको असं झालंय मला. एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे. इथे त्यांनी बघा ना मस्तपैकी दही दिलेलं आहे. मातीच्या भांड्यात दिलेला आहे. सो इथे दही बघताय तुम्ही. वा अगदी सुपर दिसतंय. हे तुम्ही या मसूरच्या भाजीबरोबर सुद्धा खाऊ शकता. ही सोलकढी आहे. तुम्ही बघताय की आपल्या महाराष्ट्रीयन हॉटेलमध्ये सगळीकडे सोलकढी मिळतेच. त्यामुळे आता मी इथे ही टेस्ट करणार आहे. इतकी मस्त लागते ना अक्षरशः. टेस्ट अजून माझ्या तोंडात येते. पण इकडची जी चव
जेवण झालंय, जेवण झाल्यावर असं काहीतरी स्वीट डिश खाऊसं वाटतंच ना आपल्याला. सो हे बघा ना, ही रबडी आहे. हो सुपर्ब, छान दिसते. तर मी टेस्ट करून दाखवते तुम्हाला. मस्त आहे. हे इकडे तुम्ही बघताच आहात की दूध आटवून आटवून इतकी सुंदर बनवली आहे ती, आणि त्याचा जाडसर थिकसरपणा आहेत ना, ओरिजिनल आहे. हे त्यांचं स्वतःचं मॅन्युफॅक्चरिंग आहे. रबडी खाल्ल्यानंतर अजून एक गोड पदार्थ आहे, हा गुलाबजामुन आहे. ह्याला काळा जामुन सुद्धा म्हणतात. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की या हॉटेलची एक खासियत आहे की ह्यांचं जे सर्व्हिसिंग आहे ते खूपच अप्रतिम आहे. खूप चांगलं सर्व्हिसिंग आहे आणि क्लिनिनेस पण खूप छान आहे यांचा. आणि आपण बघतो बाकीच्या हॉटेलमध्ये गेलो की तिकडे कसं ऑर्डर दिल्यानंतर तुम्हाला थोडा वेळ थांबावं लागतं, नंतर ऑर्डर येते. पण इथे कसं आहे, इथे कसं तुम्हाला थांबावं लागत नाही, लगेच तुम्हाला ऑर्डर येते. गुलाबजामुन आता मी तुम्हाला खाऊन दाखवते आहे. खूप स्पॉन्जी आहे गुलाबजामुन आणि चवीला पण एकदम छान लागतोय. इथे अजून एक गोष्ट आहे की जर तुमचा कोणाच्या इथे बर्थडे असेल किंवा अजून कुठले फंक्शन्स असतील तेही या हॉटेलमध्ये होऊ शकतात. इथे वरतीच ते लोक जागा देतात सेलिब्रेशन करायला. आणि जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा त्यांचा नंबर आहे. हा पण मी तुम्हाला लिहून देणारच आहे व्हिडिओमध्ये, तुम्ही नक्की बघा. सो अशा रीतीने मी हा ब्लॉग इथे समाप्त करते आहे. तुम्ही माझ्या SK मल्टी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.